आणि यामध्ये नौकार महामंत्राचं स्मरण करून कशा रीतीने पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करता येईल आणि या विश्वामध्ये पूर्ण शांती कशी घेता येईल या संदर्भात ही संपूर्ण जैन समाजातर्फे प्रेसमीट आयोजित केलेली आहे। या सर्वाला उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे प्रथम मी स्वागत करतो। ते उपाध्याय आणि साधू म्हणजे जे महापुरुष जे मोक्ष मार्गासाठी सर्व महाव्रतांचे पालन करतात, संयम ठेवतात, मन निर्मळ ठेवतात आणि पवित्र ठेवतात, ते सर्व साधू। अशा या सर्व 5 जणांना एसोपंच नमोकारो या सर्वांना मी नमस्कार करतो। त्यामुळे सर्वांचे मंगल होते, उत्कृष्ट होते, मंगलमय वातावरण तयार होते। तर असा या महामंत्राचा एक संक्षिप्त अर्थ आहे। तर आता मला सांगा, कोणाच्या धर्मामध्ये सर्वजण नाही आहे? तर प्रत्येक धर्मामध्ये असे आर्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू हे प्रत्येक धर्मामध्ये आहेत। तर आपण या महामंत्रामध्ये कुणाचंच नाव न घेता सर्व धर्माच्या सर्व साधू लोकांना, सर्व आर्यंत लोकांना, सर्व सिद्ध लोकांना आपण नमस्कार करतोय। आणि म्हणूनच हा युनिव्हर्सल महामंत्र आहे। याचं कारणच हे आहे की हे फक्त एका जैन धर्मासाठी फक्त नाही आहे, तर सर्व धर्मांना हे सगळे युनिव्हर्सल महामंत्र लागू होतोय। तर या धर्माचा या मंत्राचा जाप केल्याने या सर्व महान आत्म्यांचे आपण गुण प्राप्त करतो आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे आपल्याला ते मिळतंय। तर सगळ्यांचं त्यामुळे कल्याण होतंय। सर्व जाती धर्माच्या लोकांना याचा फायदा झाला तर सर्वांचं कर्मांचं नाश होऊन सर्वजण चांगल्या मार्गाला लागतील आणि त्यामुळे विश्वात शांती तयार होईल। फक्त एकच जैन धर्माच्या लोकांनी हे केलं म्हणजे शांती होणार आहे असं नाही, तर सर्वांनी हे केलं पाहिजे आणि सर्वांचं कल्याण झाले पाहिजे। या सद्भावनेनं आम्ही सर्वांनी हा शांतीचा महायज्ञ प्रारंभ केलेला आहे की ज्यामुळे येणाऱ्या बिकट काळामध्ये त्याचा सर्वांना लाभ होईल। आणि समस्त जैन संघ निप्पाणी सर्वांना त्यामुळे आवाहन करतो की सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन या चॅन्टिंगचा, या मंत्रजपचा फायदा घ्यावा। आणि 9 तारखेला हा जो उपक्रम आपण केलेला आहे व्यंकटेश मंदिरमध्ये सकाळी बरोबर 7 वाजता, तर सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा ही मी सर्वांना विनंती करतो। या तत्वावर चालणारा आपला जैन समाज दिगंबर असू दे नाही तर श्वेतांबर असू दे, या दोन्ही समाजानं मिळून एक निर्णय घेतलेला आहे। पण त्याला पूर्व पार्श्वभूमी आपल्या पंतप्रधानांची आहे। त्यांनी विश्वशांतीसाठी जे 9 तारखेला 112 देशांमध्ये नौकार मंत्राचा महाजाप सामुदायिकरित्या करण्यासाठीच, कारण सामूहिक केलेल्या जापाचं जे महत्व आहे त्या महत्व ओळखून माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे अनाउन्समेंट केलं, आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या हेतूनं आणि ज्या संस्कृतीनं काम करतोय ते आपल्या सर्व धर्मियांच्यासाठी नौकार मंत्र फार गरजेचा आहे आणि तो विश्व शांतीसाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी आहे। त्यासाठी सर्वांनी याचा जास्तीत जास्त संख्येने येऊन याचा जाप करावा एवढीच मी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला हजर राहावे सगळ्यांनी एवढं बोलून घेतो। म्हणजे मला ह्यांना तरी फोन करा नाही राजा तुम्ही आता आहे ना तरी